विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आणि लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मध्ये आपण बघत होतो प्रॅक्टिस सेट तुमचा 1.5. प्रॅक्टिस सेट 1.5 च्या अगोदर आपण एक ऍक्टिव्हिटी तुमची कंप्लीट केली आहे आणि त्याच्यानंतर तुमचा फर्स्ट क्वेश्चन जो होता प्रॅक्टिस सेट 1.5 चा तो आपण कंप्लीट केलेला आहे. आता पुढचा क्वेश्चन बघा आपल्याला काय दिलाय, कंप्लीट द फॉलोइंग आणि पुढे म्हटलंय एक तुम्हाला रेक्टँगल दिला आहे, आय एम अ रेक्टँगल. त्या रेक्टँगलच्या तुम्हाला साइड दिले आहेत बघा, लेंथ दिली तुम्हाला एका साइडने 2x y 8. त्याच्यानंतर दुसरी दिली आहे 4x y. ओके, याची अपोजिट साइड तुम्हाला दिली आहे 4x y आणि पुढे इकडे दिले आहे 2y आणि इकडे दिले आहे तुम्हाला ब्लर झालं पूर्ण ब्लर झालं. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आणि त्याच्यामध्ये आपण बघत आहोत प्रॅक्टिस सेट 1.5. बघा प्रॅक्टिस सेट 1.5 चा आपण क्वेश्चन फर्स्ट बघितला होता आणि आता बघणार आहोत आपण क्वेश्चन सेकंड. क्वेश्चन सेकंड तुम्हाला दिलाय कंप्लीट द फॉलोइंग. आता कंप्लीट द फॉलोइंग मध्ये तुम्हाला काय सांगितलंय, तर एक रेक्टँगल दिलाय. काय म्हटले ते आय एम अ रेक्टँगल. एक रेक्टँगल दिलाय, त्याच्या लेंथ तुम्हाला दिलेले आहे, ब्रेथ दिलेली आहे. त्याच्यानंतर म्हटलंय फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x अँड y. ओके, म्हणजे याच्यावरून तुम्हाला इक्वेशन्स तयार करायचे आणि त्याच्यानंतर इक्वेशन वरून तुम्हाला x आणि y च्या व्हॅल्यूज फाइंड करायचे. मग x आणि y च्या व्हॅल्यूज फाइंड झाल्यानंतर काय करायचंय, तर फाइंड माय पेरिमीटर अँड एरिया. x आणि y च्या व्हॅल्यूज म्हणजे तुम्हाला लेंथ आणि ब्रेथ मिळाल्यानंतर काय फाइंड करायचंय, फाइंड माय पेरिमीटर अँड एरिया. ह्या रेक्टँगलचं पेरिमीटर आणि ह्याच रेक्टँगलचा एरिया तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. मग बघा तुम्हाला काय दिलंय, रेक्टँगल दिलाय. मग रेक्टँगलची प्रॉपर्टी काय, तर त्याच्या ज्या अपोजिट साइड असतात त्या काय असतात, इक्वल्स असतात. मग आपण म्हणूया वी नो दॅट. मग काय माहिती आपल्याला, अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर इक्वल इन मेजर. म्हणजे रेक्टँगलच्या ज्या अपोजिट साइड असतात त्या काय असतात, इक्वल असतात. तो बघा जर आपण हा घेतला 2x, म्हणूया देयरफॉर 2x y 8 इज इक्वल्स टू काय येणार तुमचा हा 4x y येणार आहे. ओके, अशाच प्रकारे तुमचा 2y इज इक्वल्स टू येणार आहे x 4. मग आता बघा याच्यावरून आपण एक इक्वेशन तयार करूया, लिनियर इक्वेशन आपल्या फॉर्म मध्ये, जनरल इक्वेशनच्या फॉर्म मध्ये ax dy c च्या फॉर्म मध्ये. मग काय येणार 2x y 8. मग हा 4x आहे, इकडे प्लस आहे, इकडे येताना काय होतो, मायनस होईल. मग काय येतो 2x y 8. हा होईल तुमचा मायनस 4x. हा मायनस y इकडे येताना होईल प्लस y इज इक्वल्स टू 0. ओके, त्याच्यानंतर आता बघा पुढे याला जर सॉल्व करायचं म्हटलं आपण, हा 2x 4x काय होईल तुमचा मायनस 2x होईल. 2x 4x होईल तुमचा मायनस 2x. हा प्लस y काय होईल प्लस 2y. त्याच्यानंतर हा 8 आहे, इकडे प्लस आहे, ह्या साइडला जाताना काय होईल तो मायनस 8. ओके, अशा प्रकारे तुमचं इक्वेशन आलं आणि या इक्वेशनला तुम्ही काय करू शकता, ह्या इक्वेशनला तुम्ही 2 ने डिवाइड जर केलं, बघा हा -2x इथे 2 आहे आणि इथे -8 तुमचा दिलेला आहे. जर तुम्ही याला 2 ने जर डिवाइड केलं तर हे तुमचं सिम्प्लिफाय होऊ शकतं. ओके, याला सिम्प्लिफाय करूया आपण. आपण म्हणूया डिवाइड इक्वेशन बाय 2 वी गेट. मग काय मिळणार आपल्याला, ह्या इक्वेशनला जर आपण 2 ने डिवाइड केलं, या 2x ला 2 ने डिवाइड केलं काय होईल तुमचा x. हा साइन तुमचा मायनस आहे, मायनस x. हा प्लस 2y, त्याला डिवाइड केलं काय होईल प्लस y इज इक्वल्स टू, हा तुमचा -8 आहे, ह्या -8 ला जर आपण 2 ने डिवाइड केलं तर काय येणार तुमचा -4 येणार आहे. ओके, आता हा -x आहे, हा जर तुम्हाला जर प्लस करायचा असेल तर तुम्ही त्याला -1 ने मल्टिप्लाय करू शकता किंवा तुम्ही असं जरी ठेवलं तरी सुद्धा हे तुम्हाला चालू शकतं.
ओके, याला म्हणतो मी इक्वेशन नंबर 1. त्याच्यानंतर आता तुम्हाला पुढे दिलाय 2y आणि x 4 ह्या दोन तुम्हाला अपोजिट साइड आहेत. ओके, मग म्हणूया आपण 2y x 4. मग याला लिहिताना कसं लिहू शकतो आपण? बघा, आता x आहे, हा +2y इकडे जाताना काय होईल? -2y आणि हा +4 इकडे येताना होईल तुमचा -4. म्हणजे ह्या इक्वेशनला आपण लिहू शकतो x - 2y -4. ही सगळी तुमची इक्वेशन 6. बघा, आता तुम्हाला दोन लिनियर इक्वेशन इथे मिळालेले आहेत. मग ह्या दोन लिनियर इक्वेशन तुम्हाला मिळालेले आहेत, याच्यावरून तुम्ही x आणि y च्या व्हॅल्यूज फाइंड आउट करू शकता. मग x आणि y च्या व्हॅल्यूज जर फाइंड आउट करायचे असेल, बघा हा -x आहे, हा +x आहे. जर तुम्ही या दोघे इक्वेशनची जर ऍडिशन केली, हा प्लस आणि मायनस काय तुमचा कॅन्सल होऊ शकतो. त्याच्यामुळे आपण करणार आता इथे ऍडिशन. आपण म्हणूया ऍडिंग का करतोय? तर यांचे कोएफिशिएंट काय? सेम पेअर विथ डिफरंट साइन. इथे मायनस इथे प्लस आहे, डिफरंट साइन आहे, त्याच्यामुळे आपण ऍडिशन करतोय. म्हणूया ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड वी गेट. इक्वेशन फर्स्ट आणि सेकंडला आपण ऍड केल्यानंतर काय मिळणार आहे आपल्याला? बघा, मग इक्वेशन फर्स्ट तुमची -x + y -4 आणि पुढे इथे x - 2y -4. काय करतोय आपण? ऍडिशन. हा प्लस, ओके, हा -x + x काय झाला तुमचा? कॅन्सल. हा -2y + y, बघा -2y + y काय होईल तुमचा? -y. कारण 1 - 1 + 1 काय होईल? त्याची सबट्रॅक्शन, म्हणजे 2 - 1 1 आणि मोठ्या नंबरचा साइन म्हणून -y. ओके, -4 झाला तुमचा -8. मग बघा आता -y -8 म्हणजे काय आला तुमचा? y 8 इथे आलेला आहे. देयरफॉर y 8. मग y 8 आला, मग काय करतो आपण? आता आपल्याला व्हॅल्यू शोधायची x ची. म्हणून बघा काय सांगितलं? फाइंड द व्हॅल्यू ऑफ x अँड y. y ची शोधली, आता शोधायची x ची. मग काय करणार? पुट y 8 इन इक्वेशन. कोणत्या इक्वेशन मध्ये पुट केलं तर आपल्याला सोपं पडणार आहे? बघा, तुमची इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. मग आपण पुट करूया इक्वेशन 2 मध्ये. ओके, किंवा तुम्ही 1 मध्ये पुट केलं तर चालेल. इन इक्वेशन 1 वी गेट. बघा, इक्वेशन 1 काय तुमची? -x + y -4. हा तुमचा -x, हा y काय तुमचा? 8 + 8 -4. म्हणजे काय होईल? -x -4. हा +8 इकडे जाताना काय होईल? -8. म्हणजे काय आला तो? -x -12. म्हणजे काय? x 12 तुमचा इथे आलेला आहे. हा तुमचा x आणि y च्या व्हॅल्यूज तुम्ही फाइंड आउट केल्या. आता पुढचा जो आहे, पुढे तुम्हाला म्हटलं त्यांनी काय म्हटलं बघा पुढे? फाइंड माय पेरिमीटर अँड एरिया. ह्या रेक्टँगलचा एरिया आणि पेरिमीटर तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. मग एरिया आणि पेरिमीटर फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला गरज कसली आहे? तर लेंथ आणि ब्रीडची. ओके, लेंथ आणि ब्रीड तुम्हाला माहिती पाहिजे, तर आपण त्या रेक्टँगलचा एरिया आणि पेरिमीटर फाइंड आउट करू शकतो. मग म्हणूया आपण लेंथ ऑफ रेक्टँगल. इथे म्हणूया लेंथ ऑफ रेक्टँगल. मग बघा, लेंथ काय? लेंथ ऑफ रेक्टँगल ही 2x + y + 8 किंवा 4x - y. याच्यामध्ये जर आपण x आणि y च्या व्हॅल्यूज पुट आउट केल्या तर आपल्याला लेंथ मिळून जाईल. सोपं इक्वेशन काय तुमचं? 4x - y. ते मी तिथे घेतो. पण तुमची लेंथ ऑफ रेक्टँगल इथे म्हणूया नाउ लेंथ ऑफ रेक्टँगल. मग काय लेंथ ऑफ रेक्टँगल काय दिली तुम्हाला? 4x - y. घेऊया आपण 4x - y. मग 4 x ची व्हॅल्यू काय तुमची? 12 मायनस y ची व्हॅल्यू काय? 8. मग 4 12 जा 12 किती होतात? 48 वजा 8. हा काय झाला तुमचा? 40. ओके, युनिट वगैरे तुम्हाला काय दिलेलं म्हणून म्हणूया आपण 40 युनिट. जी लेंथ ऑफ रेक्टँगल आली तुमची ती आली 40 युनिट. मग परत लेंथ आली, मग आता काय करणार? देयरफॉर ब्रीड ऑफ रेक्टँगल. ब्रीड ऑफ रेक्टँगल साठी काय घेणार? सोपं काय? x + 4 की 2y? 2y सोपं आहे. म्हणून घेऊया ब्रीड ऑफ रेक्टँगल = 2y. मग 2 काय तुमचा? हा तुमचा 2 आणि y ची व्हॅल्यू आहे 8. म्हणून इथे आला 8. मग 2 8 जा 16 युनिट.
ही आली तुमची लेंथ, ही आली तुमची ब्रीथ. बघा ऍप्लिकेशन शिकतोय आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. ओके, त्याच्यानंतर काय पाहिलं आपल्याला सांगितलं फाइंड माय पेरिमीटर अँड एरिया. मग रेक्टँगलचं पेरिमीटर आणि रेक्टँगलचं एरियाचा फॉर्म्युला आपल्याला पाठ पाहिजे. मग म्हणूया नाव पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. मग पेरिमीटर ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला काय आहे? तर 2 into लेंथ प्लस ब्रेथ. बघा 2 लेंथ काय दिली आहे? लेंथ तुम्हाला दिलेली आहे 40 युनिट, 40 प्लस ब्रेथ आहे 60 युनिट. मग 40 आणि 16 किती होतात तुमचे 56. म्हणजे हा 2 गुणिले जातो 56. म्हणजे हा काय आहे 112 युनिट. ओके, आपल्याला कोणतं युनिट दिलेलं नाही, सेंटीमीटर मीटर असं काही तुम्हाला दिलेलं नाहीये, म्हणून ते आपण तसं लिहितो. हा तुमचा 112 युनिट्स. ओके, त्याच्यानंतर हा तुमचा पेरिमीटर आला. काय सांगितलं पुढे? एरिया. म्हणूया एरिया ऑफ रेक्टँगल. मग एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला सोपा आहे. एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल्स टू लेंथ इनटू ब्रेथ. बघा लेंथ किती आहे? लेंथ आहे तुमची 40, ब्रेथ आहे तुमची 60. म्हणजे काय लिहूया 16 4 जा. बघा 16 4 जा 64 आणि हा 0 म्हणजे 640 स्क्वेअर युनिट्स किंवा युनिट स्क्वेअर. अशा प्रकारे हा तुमचा इथे आन्सर तुम्हाला आलेला आहे. मग फाइंड काय सांगितलं होतं? फाइंड माय पेरिमीटर अँड एरिया. मग आन्सर लिहिताना काय लिहिणार तुम्ही? हे एवढं झालं तुमचं. आता आन्सर जर लिहायचं असेल तुम्हाला तर तुम्ही कशा प्रकारे लिहिणार आहे? बघा x आणि y ची व्हॅल्यू लिहिणार आहे. x इज इक्वल्स टू तुमचा आलेला आहे x काय आला तुमचा 12 आणि y आला 8. x इज इक्वल्स टू 12 आणि y इज इक्वल्स टू 8 आला. त्याच्यानंतर म्हणणार पेरिमीटर. ओके, इथे लिहून देतो तुम्हाला आन्सर. ओके, इथे ब्लू पेन लिहितो. बघा इथे बसेल असं वाटतंय मला आन्सर. x is equal to 12, y is equal to and y is equal to 8. त्याच्यानंतर लिहिणार पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज पेरिमीटर ऑफ rectangle is 112 units and area of rectangle is 640 square units. काय 640 square units. अशा प्रकारे तुमचं आन्सर इथे लिहिलं. लास्टला मी तुमचं हे आन्सर लिहिलेलं आहे. अशा प्रकारे हा तुमचा दुसरा पण क्वेश्चन इथे कंप्लीट झालेला आहे. आता इथून पुढचे जे क्वेश्चन आहेत तुमचे 3 4 5 6 जे पण असतील, मी तुम्हाला फक्त काय करणार आहे, तो जो तुम्हाला प्रॉब्लेम दिलेला आहे, जो क्वेश्चन तुम्हाला दिला आहे, त्या क्वेश्चन वरून मी तुम्हाला फक्त लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करून देणार. म्हणजे लिनियर इक्वेशन तुम्हाला काढून देणार आहे आणि त्याच्यानंतर जे काही सायमल्टेनियस इक्वेशन तुमचे आलेले आहेत ते सायमल्टेनियस इक्वेशन तुम्हाला स्वतः सॉल्व्ह करायचे आहे. त्याच्यावर x y ची व्हॅल्यू किंवा जे काही तुम्हाला विचारलेलं असणार आहे ते तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे आणि मला पाठवायचं आहे. मी तुम्हाला फक्त एकच मदत करणार आहे, ज्या लिनियर इक्वेशन असतात त्या तुम्हाला मी फाइंड आउट याच्यातून करून देणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त बाकीचं सगळं काम तुमचं आहे. तर बघा आता आपल्याला तिसरा क्वेश्चन दिला आहे, द सम. बघा काय म्हटलंय, द सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70. म्हणजे वडिलांचं वय. ओके, काय म्हटलंय, फादर्स एज वडिलांचं वय आणि मुलाच्या वयाची दुप्पट. काय म्हटलंय, ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70. किती येते, दोघांची बेरीज तुमची येते 70. म्हणजे वडिलांचं वय फादर, ओके, प्लस 2 ट्वाइस इनटू सन, त्यांची सम किती येते 20 येते, सॉरी 70 येते. पुढे काय म्हटलंय, इफ वी डबल द एज ऑफ द फादर. काय म्हटलंय, इफ वी डबल द एज ऑफ द फादर, डबल द एज ऑफ फादर, ओके, अँड ऍड इट टू द एज ऑफ हिज सन. ओके, आणि ही काय केली आपण त्याच्या सनच्या एज मध्ये मिक्स केली, ऍड केली टू हिज सन. द सम इज 95.
सम काय ते तुमची 95 येते. फाइंड देअर प्रेझेंट एजेस आणि त्यांच्या आता प्रेझेंट एजेस तुम्हाला फाइंड आउट करायचे आहे. बघा सोपं आहे. असं तुम्हाला जे कंडिशन दिले त्याच्यावरून असं लिहिता आलं पाहिजे. काय सांगितलं बघा, द सन ऑफ फादर्स आहे, फादर प्लस अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन, ट्वाइस इनटू सन किती येते 70. पुढे म्हटलंय इफ वी डबल द एज ऑफ हिज फादर, फादरची एज जी आहे ती काय केली आपण डबल केली, प्लस काय केलं सन, काय म्हणताय अँड ऍड इनटू द एज ऑफ हिज सन द सम इज 95. मग हे सगळं आपण असं फादर आणि सन तर लिहू शकत नाही, आपल्याला व्हेरिएबल इथे काय करायला लागणार, कन्सिडर करायला लागणार आहे. मग आपण म्हणूया लेट द प्रेझेंट एज ऑफ फादर बी एक्स. एक्स म्हणा ए बी एम एन काही म्हणा तरी चालेल. ओके, वडिलांचं वय जे होतं एज, प्रेझेंट एज म्हणजे आत्ताचं जे वय त्याचं ते आपण मानलं एक्स. पुढे आता सन, मग काय म्हणणार द प्रेझेंट एज ऑफ सन बी वाय. ओके, मुलाचं वय काय म्हणलं आपण एक्स, सॉरी वाय मानलं, वडिलांचं मानलं एक्स आणि मुलाचं मानलं वाय. आता पुढे बघा काय म्हटलंय, फादर प्लस 2 इंटू सन इज इक्वल टू 70. म्हणजे पहिली कंडिशन जी आहे तिला म्हणू आपण अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन. जी फर्स्ट कंडिशन तुम्हाला दिली आहे काय म्हणते फर्स्ट कंडिशन मध्ये की द सम ऑफ द फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन. मग फादर्स एज काय म्हणलं आपण एक्स, अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन एक्स फादर्स एज प्लस twice the age of his son, twice the age of his son, twice the age of his son. सनची एज काय मानली आपण y, काय मानलेली आहे y म्हणजे 2y इज इक्वल्स टू काय येते 70. म्हणजे याचं काम आपलं इथे संपलेलं आहे. x + 2y = 70 ही आली तुमची फर्स्ट गिवन इक्वेशन, फर्स्ट लिनियर तुमची इक्वेशन. आता पुढे अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन. मग सेकंड कंडिशन काय म्हटली तुम्हाला 2 इंटू फादर म्हणजे 2. ओके, काय म्हणते बघा इफ वी डबल म्हणजे काय डबल केली 2 ने मल्टिप्लाय केलं द एज ऑफ द फादर, एज ऑफ द फादर काय म्हणजे x 2x अँड ऍड म्हणून प्लस इफ टू द एज ऑफ हिज सन, एज ऑफ हिज सन, एज ऑफ सन y. द सम इज 95. ओके, अशा प्रकारे हे दोन इक्वेशन तुम्हाला इथे मिळालेले आहेत. ही झाली तुमची फर्स्ट इक्वेशन आणि ही झाली सेकंड इक्वेशन. आता याच्यावर तुम्हाला काय शोधायचं सांगितलंय, फाइंड देअर प्रेझेंट एजेस. म्हणजे काय x आणि y तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. याच्यावर तुम्हाला x आणि y फाइंड आउट करता येईल. बघा हा x दिला, हा x + 2y = 70 आणि 2x + y = 95. अशा प्रकारे तुम्हाला दोन सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले आहेत. फक्त आन्सर लिहिताना काय येणार आहे, शेवटी आन्सरच्या शेवटी म्हणजे क्वेश्चन तुमचा संपल्यानंतर काय येणार, तुमच्या x आणि y च्या व्हॅल्यूज आल्यानंतर तुमचा आन्सर येणार द प्रेझेंट एजेस. काय बघा आन्सर काय तुमचं, आन्सर लिहिताना हे तुम्हाला सॉल्व करायचं आहे. ओके, आन्सर मी तुमचं आन्सर लिहून देत नाही, फक्त कसं लिहायचं सांगतो. द प्रेझेंट एज ऑफ फादर इज okay and the son. Okay, age of father and son is. Okay, अशा प्रकारे तुम्हाला फक्त आन्सर लिहायचं. जर काय केलं तुम्हाला x आणि y च्या व्हॅल्यूज शोधायचे आहे, अतिशय सोपं आहे. पुढचं तुम्हाला नाही बघा एवढंच मी तुम्हाला करून देणार. सायमल्टेनियस इक्वेशन आहे, काही त्याच्यात आवड नाही. x आणि y च्या व्हॅल्यूज तुम्हाला फाइंड आउट करायचे आहे. पुढे 4 the denominator of the fraction is 4 more than twice its numerator. फ्रॅक्शन दिलाय, तो फ्रॅक्शन कसा असतो तुमचा आपण मध्ये असतो. ओके, फ्रॅक्शन आपण अशा प्रकारे लिहितो, इथे काहीतरी संख्या असते, इथे दुसरी काहीतरी संख्या असते. ओके, मग बघा काय म्हणलंय, द डिनॉमिनेटर ऑफ द फ्रॅक्शन इज 4 more than twice. डिनॉमिनेटर कसा आहे, डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज 4 more than. बघा इथे लिहितो डिनॉमिनेटर, सॉरी स्पेलिंग चुकलं, डिनॉमिनेटर. ओके,
ओके, आणि लिहितो न्यूमरेटर. ओके, न्यूमरेटर. मग काय म्हणताय, द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन द ट्वाइस ऑफ द न्यूमरेटर. जो डिनॉमिनेटर आहे तो काय, इज 4 मोर दॅन. 4 मोर दॅन म्हणजे 4 प्लस. ओके, 4 मोर दॅन द ट्वाइस ऑफ द न्यूमरेटर. ट्वाइस ऑफ द न्यूमरेटर. ओके, काय म्हणतो बघा, द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज. डिनॉमिनेटर काय आहे तर 4 मोर दॅन म्हणून 4 प्लस. ओके, 4 मोर दॅन द ट्वाइस ऑफ द न्यूमरेटर. जो न्यूमरेटर आहे त्याचा ट्वाइस. ओके, अशा प्रकारे तुमचा डिनॉमिनेटर आहे. नंतर काय होतं, डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स. पुढे काय म्हणताय, डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स. मग डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स म्हणजे तो 12 टाइम्स होणार आहे. किंवा बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर. न्यूमरेटर पेक्षा तो काय असणार आहे, 12 टाइम्स असणार आहे. किंवा बघा, न्यूमरेटर, डिनॉमिनेटर हा तुमच्या न्यूमरेटर पेक्षा 12 टाइम्स मोठा असणार आहे. काय, किंवा इफ बोथ द न्यूमरेटर अँड द डिनॉमिनेटर आर रिड्यूस. डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर दोघं आपण रिड्यूस केले तर कितीने रिड्यूस करायचे आपण. बघा, हा तुमचा डिनॉमिनेटर. ओके, कितीने रिड्यूस केले तर बघा काय म्हणताय, डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम. डिनॉमिनेटर तुमचा 12 टाइम होणार आहे. किंवा इफ both the numerator and denominator are reduced by 6. reduced by 6 म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर जर दोघं आपण 6 ने काय केले, रिड्यूस जर केले तर तुमचं काय होणार आहे, तो जो काही डिनॉमिनेटर असणार आहे तो तुमचा 12 टाइम्स होणार आहे न्यूमरेटरचे. ओके, अशा प्रकारे हे आहे. ओके, मग बघा अतिशय सोपं आहे. आता आपण मानताना काय म्हणायला लागणार आपल्याला, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. ओके, जसं इथे आपण एजेस मानले कन्सिडर केलं तसं इथे मानायला लागणार. म्हणले मग डिनॉमिनेटर कसा असतो आपला, ह्या टाइप मध्ये x अपॉन y किंवा मग a अपॉन b किंवा मग m अपॉन n. आपण लिहूया x अपॉन y. म्हणजे आपण म्हणूया लेट द न्यूमरेटर. बघा, लेट द न्यूमरेटर ऑफ फ्रॅक्शन बी x. न्यूमरेटर काय म्हणलं आपण, x मानलं. हे तुम्ही असं लिहायचं आहे बरं का, तुम्हाला समजण्यासाठी मी लिहिलंय. ओके, अँड द डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन बी y. डिनॉमिनेटर काय म्हणलं आपण, y मानलेला आहे. मग असं जर असेल तर फ्रॅक्शन काय होईल, देअरफॉर फ्रॅक्शन काय होईल तुमचा x अपॉन y. अशा प्रकारे तुमचा फ्रॅक्शन येणार. बघा, अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन. फर्स्ट कंडिशन काय दिली तुम्हाला, डिनॉमिनेटर इज इक्वल्स टू. बघा, डिनॉमिनेटर काय होतं तुमचा y. डिनॉमिनेटर काय y इज इक्वल्स टू काय म्हटलंय, 4 + 2 * न्यूमरेटर. मग 2 * न्यूमरेटर. न्यूमरेटर काय तुमचा x, 2x आणि हा प्लस तुमचा 4. ओके, अशा प्रकारे ही तुमची कंडिशन इथे आहे. बघा काय सांगितलं होतं, द डिनॉमिनेटर y ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन ट्वाइस ऑफ द न्यूमरेटर. अशा प्रकारे तुमची पहिली कंडिशन इथे आली. ओके, याच्यावर तुम्ही लिहू शकता काय लिहिता येईल, याला व्यवस्थित द्यायचं. हा प्लस y इकडे जाताना काय होईल, -1. म्हणून हा 2x. हा प्लस y इकडे जाताना झाला -y इज इक्वल्स टू हा प्लस 4 इकडे येताना काय झाला -4. याला म्हणूया आपण इक्वेशन 1. ओके, त्याला लिहिताना कसं लिहिलं बघा, समजणार नाही तुम्हाला, मला माहिती बऱ्याचशा लोकांना, म्हणून मी परत व्यवस्थित लिहिलं. हा 2x आहे, हा प्लस y इकडे येताना झाला -y इज इक्वल्स टू सॉरी हा +4 ऍज इट इज. इकडे राहिला तुमचा 0. ओके, आता परत त्याला जर व्यवस्थित दिलं आपण, हा तुमचा 2x + y हा +4 इकडे जाताना काय होईल -4. म्हणून हा तो -4 इज इक्वल्स टू 2x - y. ओके, म्हणजे त्याला आपण लिहिताना काय लिहू शकतो, आपण याला इरेज करतो ह्या सेकंड कंडिशनला, तुम्हाला कळालेली आहे. म्हणजे काय होतो 2x - y इज इक्वल्स टू -4. ही झाली तुमची फर्स्ट लिनियर इक्वेशन.
ओके, आता अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन बघा, अकॉर्डिंग टू द सेकंड कंडिशन, सेकंड कंडिशन काय म्हटली, डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स, जो डिनॉमिनेटर आहे, डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स, मग कशाचा 12 टाइम्स, बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर, न्यूमरेटर पेक्षा तो कशाने होणार आहे, 12 टाइम्स होणार, 12 टाइम्स ऑफ द न्यूमरेटर, मग न्यूमरेटर कशाने मानलाय आपण, x, पण केव्हा, इफ बोथ द नंबर, if both the numerator and the denominator are reduced by 6, म्हणजे हा डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर जेव्हा तुम्ही 6 ने काय करणार आहे, कमी करणार आहे, रिड्यूस करणार आहे, त्यावेळेस तुमचा जो डिनॉमिनेटर आहे तो 12 टाइम्स होणार आहे, कोणाच्या 12 टाइम्स होणार आहे, तर न्यूमरेटरच्या. ओके, अशा प्रकारे मग ही इक्वेशन जर आपण सॉल्व्ह केलं तर काय होईल बघा, हा तुमचा y - 6 इज इक्वल्स टू 12 into x 12x. ओके, आणि हा 12 into 6 72, हा झाला -72. पण ह्या इक्वेशनला जर तुम्हाला व्यवस्थित लिहायचं असेल तर काय होईल, हा प्लस y इकडे तर काय होईल -y, म्हणजे बघा काय होईल, तो हा तुमचा -6 ऍज इट इज ठेवूया, हा -6 ऍज इट इज, हा प्लस y इकडे जाताना -y, म्हणजे काय होतो 12x y. ओके, आणि हा -72 इकडे येताना काय होईल, +70. ओके, मग 72 - 6 काय होतात 66, आणि हा 12x y, म्हणजे इक्वेशन काय तयार झालं तुमचं, 12x - y = 66. अशा प्रकारे हे तुमचं इक्वेशन सेकंड इथे तयार झालं. बघा, इक्वेशन 1 आणि इक्वेशन सेकंड तुमचं इथे तयार झालेलं आहे, त्याला तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. खाली काय विचारलंय तुम्हाला, अँड द डिनॉमिनेटर आर रिड्यूस्ड बाय 6, फाइंड द फ्रॅक्शन, फाइंड द फ्रॅक्शन. आन्सर काय आहे तुमचं, आन्सर येईल, आन्सर therefore the required fraction is x upon y is equals to, जे तुमचे नंबर येणार आहे ते तुम्हाला असे लिहायला लागते. अशा प्रकारे हा तुमचा प्रॅक्टिस सेट 1.5 होता, क्वेश्चन 3 आणि 4 झालेला आहे. आता बघूया आपण क्वेश्चन 5 आणि 6. तर बघा, क्वेश्चन 5 आपल्याला दिला आहे, 2 टाइप्स ऑफ बॉक्सेस A B are to be placed in a truck having capacity of 10 tons. एक ट्रक आहे, त्याची कॅपॅसिटी आहे 10 टन. ओके, 10 टन म्हणजे किती किलो, आता तर बघा 10 टन्स तुमची कॅपॅसिटी तुम्हाला तिथे दिलेली आहे. बघा 1 टन सिंपल आहे, 1 टन म्हणजे काय असतो तुमचा, इकडे येतो, एक जो टन असतो तो असतो तुमचा 1000 kg. 1 टन म्हणजे असतो 1000 kg. बघा 1 क्विंटल म्हणजे तुमचा 100 किलो. ओके, 1 क्विंटल म्हणजे तुमचा 100 किलो, आणि एका टन मध्ये तुमचा बसतो 10 क्विंटल. त्याच्यामुळे 1 टन जो असतो तुमचा असतो 1000 kg. आणि अशा प्रकारे तुमची कॅपॅसिटी किती दिली, 10 टन दिली. किती, 10 टन्स. पण 10 टन्स म्हणजे किती, 10000 kg. 10 टन्स म्हणजे काय, 10000 kg. बघा आता काय म्हणजे, 2 टाइप्स ऑफ बॉक्सेस A B are to be placed in a truck having capacity of 10 ton. त्या ट्रकची कॅपॅसिटी 10 टन आहे. When 150 boxes of type A and 100 boxes of type B are loaded in the truck, it weighs 10 tons. बघा, जर 150 बॉक्सेस आपण टाइप A चे आणि 100 बॉक्सेस टाइप B चे, बघा 150 boxes of type A and 100 boxes of type B are loaded in the truck, it weighs 10 tons. त्याची जी कॅपॅसिटी पूर्ण कंप्लीट होते. But when 260 boxes of type A are loaded, जर टाइप A चे आपण 260 boxes त्या ट्रक मध्ये लोड केले, in the truck it can still accommodate 40 boxes of type B. म्हणजे एका वेळेला 260 बॉक्सेस जर आपण टाइप A चे पुट केले, त्याच्यामध्ये आपण जर ठेवले, ओके, तर टाइप B चे किती बसतात, फक्त 40 बॉक्सेस त्याच्यात बसतात. सो दॅट इट इज फुली लोडेड, की पूर्ण फुल लोड तुमची होते. 260 बॉक्सेस ऑफ टाइप A आणि 40 बॉक्सेस ऑफ टाइप B जर आपण त्याच्यात लोड केले तर फाइंड द वेट ऑफ ईच ऑफ द बॉक्स. प्रत्येक बॉक्सचं आपल्याला वेट फाइंड आउट करायचं आहे. ईच ऑफ द बॉक्स म्हणजे टाइप A च्या बॉक्सचं वेट आणि टाइप B च्या बॉक्सचं वेट आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे. मग बघा, जे फाइंड आउट करायचं तेच आपण x आणि y किंवा a आणि b आणि n आपण मानून घेऊया. बघा, लेट द वेट ऑफ, मग काय म्हणायचं, लेट द weight
लेट द वेट ऑफ आपण त्याला बॉक्स ऑफ टाइप ए बी एक्स. सो टाइप ए चा बॉक्स होता, त्याचं वेट मानला आपण एक्स. ओके, पुढे अँड द वेट ऑफ बॉक्स ऑफ टाइप बी बी वाय. एक टाइप बी चा जो बॉक्स आहे त्याचं वेट मानला आपण वाय. ओके, हे झालं. मग त्याच्यानंतर केजी लिहा. बघा वेट त्याचं युनिट तुम्हाला केजी मध्ये द्यायला लागणार आहे. इथे लिहून घेऊया आपण. 1 टन is equals to 1000 kg. Therefore 10 tons is equals to 10,000 kg. एक टन जो असतो तो असतो तुमचा 1000 kg चा, आणि जो त्याच्यामुळे 10 टन म्हणजे काय तुमचा 10,000 kg. आता बघा पहिली कंडिशन काय म्हटली, त्याची कॅपॅसिटी 10 टन झाली. हे लिहिलं. पहिली कंडिशन म्हटली when 150 boxes of type A. टाइप A चे किती बॉक्सेस 150. but टाइप A काय म्हणला आपण x. म्हणून लिहून घेऊया according to first condition. according to first condition. तो पहिली कंडिशन काय म्हणताय, तर when 150 boxes of type A, 150 boxes of type A, टाइप A ला काय म्हणलं आपण x, 150x plus and 100 boxes of type B, 100 boxes of type B तो मानला आपण y, are loaded in the truck. It weighs 10 tons. त्यांचं वेट किती होतं 10 tons म्हणजे 10,000 kg. ओके, 10,000 हे आलं. ओके, मग याला आपण सिम्प्लिफाय करू शकतो का? हे इक्वेशन आपण सिम्प्लिफाय करू शकतो. कशाने डिवाइड करू शकतो? हा तुमचा 150 दिलाय, हा तुमचा 100 दिलाय, हा तुमचा 10,000 तुम्हाला दिलेला आहे. जर आपण याला हा 150 आहे त्याच्यामुळे याला 100 ने डिवाइड करताना 50 ने जर आपण याला डिवाइड केलं, कशाने 50 ने जर आपण डिवाइड केलं तर हा तुमचा 53 चा x, सॉरी 53 चा 150, म्हणजे याला जर आपण 50 ने जर डिवाइड केलं तर हा तुमचा 3x. ओके, किंवा म्हणूया डिवाइड above equation by 50 we get. मग काय झालं, आपण 15 जर डिवाइड केलं तर हा काय होईल, 150 ला 15 डिवाइड केलं काय होईल 3x, 100 ला केलं तर तो होईल 2y, आणि याला आपण 15 डिवाइड करतो. बघा 10,000 आहे, त्याला 15 डिवाइड करतो, हा 0 होईल. 5 1 जा 5, 5 2 जा 10, म्हणजे हा 200. ओके, काय होतं इज इक्वल्स टू 200. हे आहे तुमचं इक्वेशन 1. हे काय तुमचं इथे इक्वेशन 1 आलेलं आहे. अशाच प्रकारे पुढचं सेकंड कंडिशन, अकॉर्डिंग टू द सेकंड कंडिशन इथे लिहूया. जागा पुढे लिहिणे माहिती आहे. अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन. मग सेकंड कंडिशन काय आहे बघा. काय म्हटलं सेकंड कंडिशन मध्ये, बट व्हेन 260 बॉक्सेस ऑफ टाइप A, 260 boxes of type A म्हणजे x plus in the truck, loaded in the truck it can fill up 40 boxes of type B, 40 boxes of type B, type B तुमचा y. ओके, so that it is fully loaded. fully loaded म्हणजे काय 10 टन. 10 टन म्हणजे काय 10,000 kg. ओके, हे तुमची इक्वेशन सेकंड. मग आता याला आपण कशाने डिवाइड करू शकतो, हा 260 आहे, हा 40 आहे, हा 10,000. 40 ने याला डिवाइड करता येईल बघा, याला करता येणार नाही. मग जर आपण याला जर 20 ने डिवाइड केलं, कशाने डिवाइड केलं आपण 20 ने जर याला डिवाइड केलं तर काय होईल बघा, हा तुमचा 260 आहे, याला डिवाइड केलं आपण 20 ने, 0 पण 0, 2 1 जा 2 1 जा 2 3 जा, म्हणजे हा तुमचा 13. ओके, काय हा तुमचा 13 आहे. त्याच्यानंतर लिहितो डायरेक्ट, हा झाला तुमचा 13x प्लस 40 ला 20 ने केलं, 40 डिवाइडेड बाय 20, 21 चा 22 चा, हा झाला तुमचा 2y इज इक्वल टू, हा तुमचा 10,000 आहे, हा काय तुमचा 10,000 डिवाइडेड बाय 20, हा गेला, हा गेला, 5 1 जा सॉरी 2 1 जा 2 5 जा, आणि 0 0 म्हणजे काय आलं 500 इज इक्वल टू 500. का तर आपण काय केलं, आता इक्वेशन वरून आपण इक्वेशन सेकंड, या इक्वेशन सेकंड
काय केलं याला का आला तुमचा 13x + 2y = 500 काय येतो तर आपण इथे म्हटलं याला का तुमचा 13x + 2y = 500 का आला तर डिवाइड इक्वेशन रिझन लिहूया डिवाइड इक्वेशन बाय 20 ने आपण त्या इक्वेशनला काय केले डिवाइड केलेलं आहे त्याच्यामुळे तुमचं हे इक्वेशन इथे आलेलं आहे बघा अशा प्रकारे तुम्हाला इथे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 आता मिळालेलं आहे हे झालं तुमचं क्वेश्चन 5 याच्यानंतर पुढचं जे आहे ते तुम्हाला सॉल्व करायचं आहे त्याच्यावर तुम्हाला टाइप ए चा जो बॉक्स आहे म्हणजे x त्याचं वजन तुम्हाला काढायचं आहे टाइप ए च्या बॉक्सचं जे वेट येणार ते असणार तुमचा x ची जी व्हॅल्यू येणार ते तुमचं टाइप ए च्या बॉक्सचं वेट परत y ची व्हॅल्यू येणार ते तुमच्या टाइप बी च्या बॉक्सचं वेट येणार आहे आता बघा आपण आपल्या क्वेश्चन 6 कडे क्वेश्चन 6 आणि हा एक्सरसाइजचा आणि या चॅप्टरचा लास्ट क्वेश्चन काय म्हणताय आउट ऑफ 1900 किलोमीटर विशाल ट्रॅव्हल सम डिस्टन्स बाय बस अँड सम बाय एरोप्लेन 1900 किलोमीटरचा प्रवास विशालने केलेला आहे आणि त्याच्यापैकी काही प्रवास त्यांनी बसने केला आहे आणि काही प्रवास कशाने केला आहे एरोप्लेनने केलेला आहे मग पुढे बघा काय म्हटलंय बस ट्रॅव्हल्स विथ एव्हरेज स्पीड 60 किलोमीटर पर आवर बसचा जो स्पीड होता त्यांनी ट्रॅव्हल केलं त्यावेळेस एव्हरेज स्पीड होता 60 किलोमीटर पर आवर अँड द एव्हरेज स्पीड ऑफ द एरोप्लेन इज 700 किलोमीटर पर आवर आणि एरोप्लेनने त्यांनी जो प्रवास केला तो होता 700 किलोमीटर पर आवर इट टेक्स 5 आवर्स टू कंप्लीट द जर्नी ओके त्याची जी जर्नी होती जे 1900 किलोमीटर त्याला ट्रॅव्हल करायचं होतं ते पूर्ण ट्रॅव्हलिंग करण्यासाठी त्याला किती तास वेळ लागला 5 तास त्याला कंप्लीट वेळ लागलेला आहे फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल बाय बस विशालने ट्रॅव्हल जे केलंय बसने जेवढं त्यांनी ट्रॅव्हलिंग केलेलं जेवढा प्रवास त्यांनी बसने केलेला आहे ते आपल्याला इथे फाइंड करायचा आहे मग x आणि y म्हणजे व्हेरिएबल काय म्हणणार तर बसने केलेला प्रवास काय सांगितलं आउट ऑफ 1900 किलोमीटर 1900 किलोमीटर त्यांनी प्रवास केला त्यापैकी काही प्रवास त्यांनी केला डिस्टन्स बाय बस ओके आणि काही केला बाय एरोप्लेन मग बसने ट्रॅव्हल केलेला जो डिस्टन्स आहे त्याला आपण x मानूया आणि जो एरोप्लेनने ट्रॅव्हल केलाय त्याला आपण y मानूया मग चला ठीक आहे लिहा मग लेट द डिस्टन्स बघा लेट द डिस्टन्स let the distance Vishal traveled by bus bx and by aeroplane by म्हणजे बसने जो प्रवास केला त्याला मानला आपण x आणि जो एरोप्लेनने प्रवास केला त्याला मानला आपण y मग अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन मग बघा अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन मग फर्स्ट कंडिशन काय दिली बघा सुरुवातीचं वाक्य तुम्हाला म्हटलंय की आउट ऑफ 1900 किलोमीटर टोटल प्रवास त्यांनी किती केला 1900 किलोमीटर किती केला 1900 किलोमीटर त्यांनी टोटल प्रवास केलेला आहे विशाल ट्रॅव्हल सम डिस्टन्स बाय बस मग बसने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स किती त्याच्यापैकी x आणि एरोप्लेनने केलेलं y म्हणजे x + y = 1900 किलोमीटर इथे लिहूया आपण x किलोमीटर y किलोमीटर म्हणजे x + y = काय आलं तुझा 1900 याला म्हटलं आपण इक्वेशन 1 ओके ही फर्स्ट कंडिशन होती आता सेकंड कंडिशन याच्यात तुम्हाला दिसत नाहीये बरोबर तुम्ही जर व्यवस्थित वाचलं तर तुम्हाला कळेल बघा बस ट्रॅव्हल विथ एव्हरेज स्पीड 60 किलोमीटर पर आवर त्याच्यानंतर म्हटलंय अँड एव्हरेज स्पीड ऑफ एरोप्लेन इज 700 किलोमीटर पर आवर बसचा स्पीड 60 दिलाय आणि एरोप्लेनचा 700 दिलेला आहे पण कंडिशन काय बघा इट टेक्स 5 आवर्स टू कंप्लीट द जर्नी याची जी टोटल जर्नी होती ती कंप्लीट करायला त्याला किती वेळ लागला 5 तास लागलेले आहे त्याच्यापैकी काही वेळ हा बसने लागला आणि काही वेळ हा तुमचा कशाने लागलेला आहे तर त्याला एरोप्लेनने लागलेला आहे मग ती आली तुमची सेकंड कंडिशन त्याला लागलेला वेळ मग त्याला लागलेला वेळ मग टाइम कसा काढतो आपण बघा जो टाइम असतो आपला तो आपण काढत असतो डिस्टन्स अपॉन स्पीड जो टाइम आपण शोधत असतो तो असतो आपला डिस्टन्स अपॉन स्पीड मग असं जर असेल तर मग त्यांनी जो बसनी ट्रॅव्हल केलेला बसनी ट्रॅव्हल करायला तो त्याला विशालला जो वेळ लागला तो आपण कसा सांगणार आहे बघा तर तो येणार आहे देअरफॉर टाइम रिक्वायर्ड बघा तो येणार तुमचा टाइम रिक्वायर्ड टू कव्हर x किलोमीटर
बाय बस. जर त्याला x किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करायचं आहे कशाने बाय बस, तर त्याला लागणारा वेळ किती असणार आहे? काय सांगितलं? टाइम इज इक्वल टू डिस्टन्स. डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं त्याने बसनी? x किलोमीटर. किती? x. ओके, x. आणि त्याची स्पीड किती होती? 60. बसची स्पीड किती होती? 60. मग हा झाला त्याचा टाइम. आता काय करतो? हा डिस्टन्स x कशामध्ये? किलोमीटर मध्ये. स्पीड कशामध्ये तुमचं? किलोमीटर पर आवर मध्ये. म्हणून टाइम कशामध्ये येईल तुमचा? आवर मध्ये येणार. बघा, डिस्टन्स कशामध्ये? किलोमीटर. स्पीड कशामध्ये? किलोमीटर पर आवर मध्ये. हा किलोमीटर किलोमीटर कॅन्सल होईल. राहील काय? हा अपॉन आवर आहे, तो वरती जाताना आवर होईल. म्हणून त्याच्यामुळे हा आवर. आता अशाच प्रकारे therefore टाइम रिक्वायर्ड टू कव्हर y किलोमीटर बाय एरोप्लेन. मग एरोप्लेननी जर कव्हर करायचं त्याला डिस्टन्स, तर तो काय येणार आहे? बघा, एरोप्लेननी किती डिस्टन्स कव्हर केलं? y. ओके, एरोप्लेननी किती केलं? y. इकडे लिहितो, एरोप्लेननी केलं कव्हर y किलोमीटर डिस्टन्स. स्पीड काय होती एरोप्लेनची? 700 किलोमीटर पर आवर. म्हणून आला y अपॉन 700 आवर. मग अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, बघा, अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन. सेकंड कंडिशन काय दिली तुमची? तर सेकंड कंडिशन काय म्हटलंय? ह्या दोघांना लागलेला वेळ किती लागलाय? तर 5 तास. म्हणजे बसनी आणि एरोप्लेन दोघांना मिळून लागलेला वेळ टोटल किती आहे? 5 तास. ओके, अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन. मग काय बसनी लागलेला वेळ किती त्याचा? x अपॉन 60 प्लस एरोप्लेन लागलेला y अपॉन 700 आणि टोटल वेळ किती लागला? तर 5 ओव्हर त्याला टोटल वेळ लागलेला आहे. मग याच्यावर तुम्हाला इक्वेशन तयार करायची. काय इक्वेशन तयार होते त्याची? बघा, यांचा बेस सेम आहे. ऍडिशन करण्यासाठी लिनियर इक्वेशन मध्ये आपण याचं कन्वर्जन करतोय. ओके, तर याची ऍडिशन करण्यासाठी यांचा बेस सेम आहे का? तर नाही. बेस सेम करण्यासाठी काय करायला लागेल? ह्या टर्मला 700 नी मल्टिप्लाय करायला लागेल आणि ह्या टर्मला 60 नी मल्टिप्लाय करायला लागणार आहे. मग मी करतो बघा, 700 into x म्हणजे 700x हा झाला तुमचा 60 into 700. ओके, प्लस हा होईल तुमचा आता याला 60 म्हणजे 60y अपॉन हा तुमचा 700 into 60 आणि इज इक्वल्स टू हा तुमचा येणार आहे 5. ओके, मग याच्यावरून तुमची जी इक्वेशन तयार होणार ती काय होणार आहे? आता याचा बेस सेम झाला. यांचा काय झाला? तुमचा बेस सेम झाला. म्हणजे हा काय होईल तुमचा 700x प्लस हा झाला तुमचा 60y अपॉन हा तुमचा आला 60 into 700. आला तुमचा 60 into 700. हा जो तुमचा 60 into 700 आला आणि हा इज इक्वल्स टू 5. आता ही टर्म इथे काय करते? मल्टिप्लाय करते. इकडे जाऊन काय सॉरी ही काय करते? इथे डिवाइड करते. इकडे जाऊन काय करणार आहे? मल्टिप्लाय करणार. म्हणजे इक्वेशन काय तयार होईल तुमचं? 700x plus 60y is equals to 5 into 60 into 700. ओके, मग एवढं मोठं तुम्हाला इक्वेशन दिलेलं आहे. याला तुम्हाला सिम्प्लिफाय करायला आहे. बघा, हा 700 हा 60 हा 5 हा 60 आणि 700 याचं मल्टिप्लिकेशन करत बसलो का? ओके, त्याला खूप वेळ जाईल. मग आता त्याला आपण सिम्प्लिफाय करूया. कोणत्या नंबरने याला डिवाइड करू शकतो आपण? तर सिंपल 10 ने अगोदर डिवाइड करू. 10 ने जर 700 ला आपण डिवाइड केलं तर काय होईल तुमचा? 70 होईल. हा काय होईल? 60 ला जर 10 ने डिवाइड केलं तर 6 होईल. ओके, आणि याच्यापैकी कोणत्या एका नंबरला आपण 10 ने डिवाइड करूया. मग याला करूया 6 ला आपण डिवाइड करू 10 ने म्हणजे तो काय होईल? 5 into 6 into 700. याला 10 ने आपण डिवाइड केलं. म्हणजे काय तुमचं इक्वेशन काय तयार होतं बघा? हा झाला तुमचा 70x प्लस 6y इज इक्वल टू 5 30. बघा, इथे करतो बघा 5 6 30 आणि हा तुमचा 700. मग बघा 7 3 21 आणि 1 2 3 3 0 लिटर 21,000. हे झालं तुमचं इक्वेशन सेकंड. ओके, हे काय झालं तुमचं? इक्वेशन सेकंड. इथे काय आलं? तर आपण याला कशाने डिवाइड केलं? डिवाइड बाय 10. डिवाइड बाय 10. ओके, अशा प्रकारे तुमचं हे इक्वेशन इथे तयार झालेलं आहे. हे तुमचं इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 असं तुम्हाला मिळालेलं आहे. ह्या दोघांना जर तुम्ही सॉल्व्ह केलं, ओके, तर तुम्हाला एरोप्लेनचा टाइम आणि बसचा टाइम
म्हणजे डिस्टन्स काय ट्रॅव्हल केले ते तुम्हाला मिळून जाईल. ओके, आणि आपल्याला आन्सर विचारलाय फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल बाय बस. बसने ट्रॅव्हल केलं म्हणजे 1 ची जी व्हॅल्यू येणार आहे ते तुमचं आन्सर इथे असणार आहे. अशा प्रकारे हा तुमची जी एक्सरसाइज प्रॅक्टिस सेट 1.5 होता तो आपण इथे कंप्लीट केलेला आहे. बघा याच्यात मी तुम्हाला होमवर्क दिलेला आहे. क्वेश्चन 3, 4, 5, 6 म्हणजे 4 क्वेश्चन तुम्हाला घरी सॉल्व्ह करायचे आहेत. फक्त तुम्हाला इथे त्याच्या इक्वेशन जे असतात सायमल्टेनियस इक्वेशन फाइंड आउट करून दिलेल्या आहेत. ओके, हे सगळं तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहून घेऊ शकता. ओके, अतिशय सोपा आहे, काही अवघड असं नाहीये. अशा प्रकारे आपला हा चॅप्टर इथे संपलेला आहे आणि पुढचा जो व्हिडिओ असणार आहे आपला त्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत अभ्यास करत राहा, दिलेला होमवर्क वेळेवरती करत राहा. ओके, ठीक आहे, चला.